सर्वांना सप्रेम जय भीम. गेले काही दिवस मी आपल्यासोबत धम्मपदातील गाथांविषयी चर्चा करत आहे. आज मी आपल्यासमोर उपभोगातील गाथा सादर करत आहे. ती गाथा अशी: यथापि रुचिरं पुष्पं वनवंतं सगंधकम् एवं सुभाषिता वाचा सफला होती कुब्बतो. पुन्हा एकदा गाथा म्हणतो मी: यथापि रुचिरं पुष्पं वनवंतं सगंधकम् एवं सुभाषिता वाचा सफला होती कुब्बतो. शब्दार्थ बघूया. यथापि, यथापि म्हणजे याप्रमाणे. रुचिर, रुचिर म्हणजे आकर्षित करणारे. वनवंतम, वनवंतम म्हणजे सुंदर रंगाचे. सगंधकम, सगंधकम म्हणजे सुवासित, गंधयुक्त, सुगंधित. एवं म्हणजे याप्रमाणे. सुभाषित, सुभाषित म्हणजे चांगली वाणी. वाचा, वाचा म्हणजे वाणी. सफला, सफला म्हणजे सफल होते. होती म्हणजे होते. कुब्बतो, कुब्बतो म्हणजे करणारा. त्याचा आपण अर्थ पाहूया. ज्याप्रमाणे सुंदर फूल रंगीबेरंगी आणि सुगंधी असेल तर ते उपयोगी ठरते, त्याचप्रमाणे योग्य आचरण करणाऱ्याची चांगली वाणी देखील सार्थक ठरते. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.